वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कशी आहेस तू? आणि काय ग, किती दिवसांनी भेटलीस? हो ना, तू सांग, तू कशी आहेस आणि किती छान दिसतेस? थँक्यू, तू पण खूप छान दिसतेस। थँक्स। कधीपासून म्हणत होते की भेटूयात भेटूयात, पण काय ना, थोडं माझं बिझी शेड्यूल आहे ना, त्यामुळे जमतच नाही ग। राहू दे हा। पण ठीक आहे, बाप्पामुळे का होईना पण आपण भेटलो, एकत्र आलो। अगं म्हणूनच तर आपल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती की या निमित्ताने का होईना आपण सर्वजण एकत्र यावे। हे अगदी खरंय। चला तर मग गणपती बाप्पा मोरया। ज्या क्षणांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे गणेश उत्सव। आपण आपल्या लाडक्या बाप्पाला गेल्या वर्षीही अगदी आग्रहाचं निमंत्रण केलं होतं की पुढच्या वर्षीही लवकर या हा। तेव्हा ह्या वर्षी म्हणजे 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशाचे आगमन झाले आहे। आपले लाडके बाप्पा घराघरांत पोहोचलेत आणि ह्या क्षणांचेच औचित्य साधून आम्ही घेऊन आलो आहोत आजचा आपला हा कार्यक्रम। तर रसिका प्रेक्षक हो, नाही भक्तगण हो, ही माझी मैत्रीण शीतल सोनवले आणि ही माझी मैत्रीण गौरी कुलकर्णी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जल्लोष गजाननाचा उत्साह आनंदाचा। रसिक हो, इथे प्रत्येकाची भक्ती वेगळी तर प्रत्येकाची भक्ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी। पद्धत कोणतीही असो पण उद्देश मात्र एकच असतो हा, तो म्हणजे त्या परमेश्वराच्या समीप जाण्याचा। आज आपल्याला लाभलेले भक्तगण हे त्यांच्या कलेतून त्यांची भक्ती सादर करणार आहेत। तर मी मंचावरती बोलवू इच्छिते भाग्यश्री पांचाळे यांना। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गजमुख सुंदर तू लंबोदर हात सुते माती,
आमचा स्वर्ग आमचा तुझ्याच चित्ती भाव आमचा भाव आमचा भाव आमचा तुझ्याच पायी स्वर्ग आमचा मन तुझ्याच चित्ती भाव तुझ्याच चरणी पडून राहावे वाटते आम्हा चारही ठाव चमत्कार तू आता उघडू दे तुझ्या कृपेचे दार जिकडे तिकडे आम्ही गरजतो तुझाच जय जयकार गणपती तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार गणपती तुझा जय जयकार गजमुख सुंदर तू लंबोदर हात असुदे माती सात सुरांचा गोप कुंकुनी भाविक चरणवगानी संगीतात तू नर्तनात तू घुंगराचा आवाज तू त्रितालाच्या नीत तू वन पक्वासाची थापड तू हातात हावरे आम्हा पावरे उशीर झाला फार जिकडे तिकडे आम्ही गरजतो तुझाच जय जयकार गणपती तुझाच जय जयकार गणेशा तुझाच जय जयकार गणपती तुझा जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. या हृदयस्पर्शी भजनाने तर मला अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय. पण हो, ही भक्तिमय स्वररचना अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमात आता पुढे जाऊयात. महाराष्ट्राच्या लोककलेबद्दल बोलताना ऊर अगदी भरून येतो. खूप अभिमान वाटतो. म्हणजे अगदी लावणी, पोवाडा, भजन, कीर्तन, तमाशा या सर्वांचा आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये मोठा समावेश होतो. आणि हो, महाराष्ट्राची लोकधारा म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांचा दैनंदिन जीवनातील कला, परंपरा आणि श्रद्धा यांचा सुगम असा आविष्कार. तर अशीच काही कला सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे प्रथम कला मंचचे कलाकार. पहिलं नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडलीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो भजन. आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो भजन. अरे हो
विष कटली हरामी एक फुले विष कटली हरामी एक फुले विष कटली हरामी एक फुले आज गज गौरीवर सवारी डुले आज गज गौरीवर सवारी डुले विष कटली हरामी एक फुले विष कटली हरामी एक फुले विष कटली हरामी एक फुले लहान मुलं मुली जमुनाची मुकाली लहान मुलं मुली जमुनाची मुकाली खेळ भातुकालीचा खेळताना नकाली खेळ भातुकालीचा खेळताना नकाली अकलेच्या चिखलात नेत्र खुले अकलेच्या चिखलात नेत्र खुले विष कटली हरामी एक फुले विष कटली हरामी एक फुले विष कटली हरामी एक फुले गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला नटवार पार मंगळाला नटवार पार मंगळाला नटवार पार मंगळाला नटवार पार मंगळाला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला हो पायाला नमन हो करी तो वंदन पायाला नमन हो पायाला नमन पायाला नमन हो पायाला नमन पायाला नमन हो पायाला नमन पायाला नमन हो पायाला जल्लोष गजाननाचा उत्साह आनंदाचा. गौरी, तुला माहितीये का, मला एका गोष्टीचं ना खूप अप्रूप वाटतं की आपल्या गणेशास आपण अनेक नावांनी पुकारतो, जसे की लंबोदर, महाकाय, वक्रतुंड. तुला माहितीये हे आपल्याला नक्की काय शिकवतं? ह्याच्यापासून आपल्याला हे शिकवण मिळते की आपलं बाह्य रूप कसेही असले तरी प्रत्येकाने स्वतःला पूर्णता स्वीकारले पाहिजे, कारण आपली खरी महानता आपल्या रूपात नसून आपल्या कीर्तीत आहे. म्हणजे बघ ना, हे अगदी खरं आहे, कारण उंदीर मामा म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं वाहन आणि तो आपल्याला प्रेरित करतो. आपल्या समाजामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व असतात आणि त्यातून आपल्याला हाच संबोध करायला मिळतोय की आपण प्रत्येकाशी खूपच आदराने, सन्मानाने आणि प्रेमाने वागायला हवंय. कोणालाही असं कमी उच्च दर्जा काही द्यायला नकोय. आपण आपल्या बाप्पाला 64 कलांचा अधिपती असं म्हणतो आणि त्यातली एक कला सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे केतकी भावे जोशी. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि. विश्वविनायक उमापुत्र तू सुबुद्धिदेवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. देवाचे नामस्मरण हे आपल्या जीवनातील शिल्पकार असते. पण गौरी, काय तू सांगू शकतेस की आपण आपल्या देवाला सर्वात जास्त कधी हाक मारतो ते? जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा. अगदी बरोबर. कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तेव्हा त्या आपल्याला आपल्या परमेश्वराच्या स्वाधीन कराव्या लागतात. आणि तेव्हाच त्या देवाच्या देवी शक्तीची आणि त्या तारणहारत्याची आपल्याला गरज भासते. हो, अगदी खरे. आपल्या दुःखाचं निवारण करणारा, आपल्याला दुःखातून बाहेर काढणारा आणि आपल्याला चिंतामुक्त करणारा असा आपला गणोबा. हो ना, म्हणूनच तर ह्या तारणहारत्याला आपण चिंतामणीही म्हणतो. आणि ह्या चिंतामणीचे गोडवे गायला येत आहेत प्रथम कला मंचाचे कलाकार. मूषकावरून स्वारी आले शिवहर मल्हारी. मूषकावरून स्वारी आले शिवहर मल्हारी. भक्तांचे तुम्ही कैवारी, देवा आलो तुझी आदारी. भक्तांचे तुम्ही कैवारी, देवा आलो तुझी आदारी. बाप्पा माझा तारणहारी, बाप्पा माझा वाजत गाजत आला गणेशा. लावूया ढोल वाजवत ताशा, वाजत गाजत आला गणेशा. गजरात रंगली सारी, केली आगमनाची तयारी. गजरात रंगली सारी, केली आगमनाची तयारी. बाप्पा माझा तारणहारी, बाप्पा माझा देवा तूच संकटहारी, तुझी कृपा आम्हावरी. देवा तूच संकटहारी, तुझी कृपा आम्हावरी. आस माझी तू गणराया, तुझ्या भवती आमची वारी. आस माझी तू गणराया, तुझ्या भवती आमची वारी. बाप्पा माझा तारणहारी, बाप्पा माझा येतो हाकेला तू धावनी, देवा तूच चिंतामणी. येतो हाकेला तू धावनी, देवा तूच चिंतामणी. संकटाचा काळ भक्तीचा, देवा तूच पालनहारी. संकटाचा काळ भक्तीचा, देवा तूच पालनहारी. बाप्पा माझा तारणहारी, बाप्पा माझा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. जल्लोष प्रधान
उत्साह आनंदाचा. गणपती आपल्या भेटीस वर्षातून एकदाच येत असले तरी त्यांचा आशीर्वाद मात्र सदैव आपल्या सोबत असतो. त्यांच्या नामस्मरणाशिवाय तर कोणतेच कार्य सिद्ध होत नाही आणि म्हणूनच तर त्यांना सिद्धेश्वरही म्हटले जाते. आणि हो, आपण आपल्या बाप्पाला वेगवेगळ्या नावांनी आवाज देत असतो. म्हणजे कोणी गणू म्हणतं, कोणी बाप्पा म्हणतं, पण हो, मनापासून दिलेला आवाज हा त्याच्यापर्यंत अगदीच नक्कीच पोहोचतो. आणि हो, असंही म्हणतात की आपल्या सगळ्यांचे आवाज, आपल्या सगळ्यांच्या इच्छा त्याच्यापर्यंत ऐकू याव्यात ना, म्हणूनच बाप्पाचे कानही खूप मोठे असतात. हो ना, आणि म्हणूनच या गणेश रूपाचे वर्णन करायला येत आहेत आपले पुढील कलाकार केया दत्ता, सुगंधा तामसे, शिशिर सापळे आणि मंदार सबनीस. सिद्धिविनायक नमो नमः. ॐ गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. साठवू दे नयनात रूप तुझे साजरे. साठवू दे नयनात रूप तुझे साजरे. मन भावन सण चतुर्थीचा आज रे. हो मन भावन सण चतुर्थीचा आज रे. जरी काठाचे सुंदर पीतांबर नक्षीदार रुळतात मुक्तपणे मोतियाचे हार. गजकर्णी कुंडले परशुस तेज धार. चरणावर शमीपर्ण पैंजण ही झनकार. श्रवणासी सुखवित मंजूळ आवाज रे. मन भावन सण चतुर्थीचा आज रे. ओ मन भावन सण चतुर्थीचा आज रे. साठ
रूप तुझे साजरे मनभावन सण चतुर्थीचा आज रे हो मनभावन सण चतुर्थीचा आज रे ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः लोककलेतील हे नृत्य मला भारी आवडते. हे नृत्य म्हणजे गणेश उत्सवाच्या नृत्यातील परंपरेचे वारसाच आहे जणू. ओळखलंस? नाही. नाही ना? चल तर मग पाहूया. चल. तर रसिको हो, लोककलेतील हे नृत्य पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करत आहेत प्रथम कला मंचाचे आपले कलाकार. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे शिवपुरा चांगदेव बुवा कणकवली गजानन बुवा कविराज माझे नडगावात गोविंद नामदेव नरवनाथ वझे बुवा गुरुनाथ माझे ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे बोल 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 बजरंग बली की जय.
बळीराजा म्हणजेच आपला पालनहार आपला शेतकरी, तोही श्रावणाच्या आलेल्या सरींनी अगदी सुखावलेला असतो. नुकतीच झालेली खरीप पिकांची कापणी आणि रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी तोही उत्सुक असतो. पण गणेश उत्सवाच्या या थोड्याशा विसाव्याच्या क्षणांमध्ये तोही आपल्या आराध्याबरोबर त्याच्या भक्तीत मग्न असतो. आपल्या देवाकडून त्याचं फक्त एकच मागणं असतं की आपल्या पेरणीची, आपल्या शेतीची भरभराट हो. अगदी खरंय. त्याची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी तरच आपणही अगदी सुखकर होऊ. कारण खरंय आपण कुठे ना कुठेतरी त्या अन्नदात्यावरच तर अवलंबून असतो. म्हणून मला एकच म्हणावंसं वाटेल, अन्नदाता सुखी भव. अगदी बरोबर बोललीस. म्हणून तर त्या सुखकर्त्याकडे आपण सर्वांनी ही प्रार्थना केली पाहिजे. आणि हेच गारानं घेऊन पुन्हा एकदा येत आहेत आपले प्रथम कला मंचाचे कलाकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तू सुख करता, तू दुःख हरता, या विश्वाचा पालन करता. ढोल ताशे बजने लगे, खुशी का मौसम छाया. ढोल ताशे बजने लगे, खुशी का मौसम छाया. आला गणराया, माझा गणराया, बाप्पा गणराया, देवा गणराया. गणराया, माझा गणराया, बाप्पा गणराया, देवा गणराया. गणराया, माझा गणराया, बाप्पा गणराया, देवा गणराया. हुशार गांधी भक्त खरा, आई तो दुबई वाला. गुणगान गाया हे गणराया, तुझा रे दादू साला. हुशार गांधी भक्त खरा, आई तो दुबई वाला. गुणगान गाया हे गणराया, तुझा रे दादू साला. साथ हमारे रहना हरदम बनके हमारा साया. आला गणराया, माझा गणराया, बाप्पा गणराया, देवा गणराया.
माझा गणराया, माझा गणराया, बाप्पा गणराया, देवा गणराया. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात 1893 रोजी झाली. म्हणजेच तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 132 वर्षांनी बरेचसे बदल झालेले आहेत. तर त्यातील काही चांगले तर काही वाईटही आहेत. हे दिवस फक्त मोज मजेसाठीचेच नाही, तर खऱ्या अर्थाने एकत्र येऊन एकमेकांच्या विचाराने आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी योगदान करण्याचे आहे. त्याचबरोबर आपली आध्यात्मिक प्रगती करून आपल्या परमेश्वराच्या भक्तीत विलीन होण्याचे देखील आहे. आणि ना मला अजून एक बोलावंसं वाटतंय, या सृष्टीकर्त्याने ना खूप चांगली सृष्टी, खूप सुंदर अशी सृष्टी निर्माण केलेली आहे. पण आपण काय करतोय, कळत नकळतपणे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ना त्याला खराब करण्याचा, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रत्येकाने जर हा विचार केला ना की आपण आपली सृष्टी सुंदर ठेवूया, तर खरंच खूप चांगलं होईल. अगदी बरोबर बोललीस. जसं की गणपतीस आपण बुद्धीची देवता बोलतो, तर त्या गणपतीच्या चरणी मी ही प्रार्थना करते की सर्वांना ही सद्बुद्धी द्यावं, की आपली ही सुंदरशी पृथ्वी हे आपलं एकुलतं एक घर आहे, त्याला तसंच सुंदर ठेवावं जसं त्या सृष्टीकर्त्याने आपल्याला दिलेली आहे. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा आणि निरोगीही राहा. गणेशाचे आशीर्वाद आणि कृपा असेच तुमच्यावर सदैव राहो. गणपती बाप्पा मोरया. किती हर्षित झालंय मनार येता गणगौरीचा सणार. किती हर्षित झालंय मनार येता गणगौरीचा सणार. श्रावण सरीनी किती बहरलंय हिरवगार हे वनार. श्रावण सरीनी किती बहरलंय हिरवगार हे वनार. किती हर्षित झालंय मनार येता गणगौरीचा सणार. 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 मंद धुंद हवारा वाय बिलग तोले करा परी. बिलग तोले करा परी. बिलग तोले करा परी. सांग तो कहाणी गोड कहाणी गणपती येणार घरोघरी. गणपती येणार घरोघरी. गणपती येणार घरोघरी. भाद्रपदाच्या चतुर्थीला लुटू सुखाचं सोनर. भाद्रपदाच्या चतुर्थीला लुटू सुखाचं सोनर. किती हर्षित झालंय मनार येता गणगौरीचा सणार. 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 कोकण माझ भरून आलं स्वर्ग जणू हा भूवरी. स्वर्ग जणू हा भूवरी. स्वर्ग जणू हा भूवरी. लीनही होतो सारे प्रेमाने बाप्पाच्या या चरणावरी. बाप्पाच्या या चरणावरी. बाप्पाच्या या चरणावरी. मागू देवाच्या दारात आज मानवतेच धनर. मागू देवाच्या दारात आज मानवतेच धनर. किती हर्षित झालंय मनार येता गणगौरीचा सणार. 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 किती हर्षित झालंय मनार येता गणगौरीचा
मूषकावरून स्वारी आले शिवहर मल्हारी मूषकावरून स्वारी आले शिवहर मल्हारी भक्तांचे तुम्ही कैवारी देवा आलो तुझी आदारी भक्तांचे तुम्ही कैवारी देवा आलो तुझी आदारी बाप्पा माझा तारण